शेयर हो रहा है मैम। हेलो हेलो। यस मैम, स्क्रीन आपका शेअर हो रहा है. हा ओके. प्रत्येक मनशाची वेगवेगळी स्वप्नां आसात. कोणाक खूप पैसो कमोवपाक जाय, तर कोणाक बरे घर असल्यार व्हड घर बांदपाक जाय, कोणाक आलिशान गाडी घेवपाक जाय. लोकांक मान सन्मान मेळोवपाची खोस आसता. खुबशे लोकांक आपली सेहतूय बरी दवरपाची आस आसता. आता पळोवया एव्हरेज सर्वे वर्गीय फॅमिली हांगा पळयत जाल्यार आमकां कळटा की 1940 1940 एक ल्हानशें घर फुडें पळयत जाल्यार म्हारगाय जशी वाडटा तशें प्रत्येक 20 वर्सां तो खर्च 10 पटीन वाडटा. म्हणटकीच प्रत्येकाक 10 पटीन आपली वर्सणी 1980 1000 तर 2000 सालान 10,000. आता 2020 सालान 1 लाख कमाई ना जाल्यार आरामाचे जीवन जगपाक शकना. तशें आता फुडें तर आमी हेच पळयत जाल्यार कितले जाय पडटले 10 लाख रुपया ती कमोवपाची आमचे कडेन ताकद आसा. आता आमी जे कोण आता कमोवपी वर्ग आसा ते 4 पद्धतीचे लोक आसा. म्हणजे एम्प्लॉई जो रेग्युलर जॉब करता आणि महिन्याचो आपलो पगार कमयता. दुसरो आसा तो सेल्फ एम्प्लॉयड. ताजे आता बारीकशे धंदे करपी कारोबार करपी मनीस जशे की आता वडा पावाचो गाडो घालो कोण शिवण काम करता, हे लोक आसा ते सेल्फ एम्प्लॉयडातून येता. तिसरो आसा तो बिझनेस ओनर. हे ल्हान बिझनेस सुरू करता, थोड्यांचे व्हड बिझनेस आसा, हांचे कडेन पयसो खूब येता पण हांकां वेळ अजिबात नासता. चवथो आसा तो इन्व्हेस्टर. हो कितें करता, आपलो सगळो वेळ आसा, आपले नॉलेज आसा ते टीम वर्क करून तातून इन्व्हेस्टमेंट करून खूब प्रॉफिट कमयता. आता आमी आमचो वेळ कसो वाडोवपाचो. आता प्रत्येक मनीस आमी पळयत जाल्यार दिसाची 8 वरां काम करता, 5 दीस काम करता एका विकान. तशेंच 50 आठवडे वर्साचे काम करून तो आपली सगळे जीवनाची तर ताजे पळयत कामशाला जाल्यार तो 40 वर्सां आपल्या जीवनाची काम करत आसता. ते 40 वर्सान ताजी सगळी आमदनी निमाणी पळयत जाल्यार पूर्ण 4 करोड 80 लाख इतले कमयता. पण हेच तर आमी व्हडले कंपनीचे तर उदाहरण घेत जाल्यार ती कंपनी 10,000 लोकांक कामाक लायता आणि 8 वरां ते लोक काम करून एका दिसान 4 करोड 80 लाख कमयतात. मागीर आता तर आमकां तर आता खूब पयशे तर कमोवपाक जाय जाल्यार आमी कितें करूंक शकता. एक म्हणजे ट्रेडिशनल बिझनेस स्टार्ट करूंक शकता. पण ट्रेडिशनल बिझनेस स्टार्ट करप सोंपें न्ही. ताका लागून आमकां नॉलेज जाय. ते बिझनेसा बद्दल आमकां पयलीं नॉलेज म्हणजे आमकां ताचे भितर शिकून घेवचें पडटा. बाबा हे बिझनेस कशे करपाचे, ताका लागून आमकां कितलो पयसो इन्व्हेस्ट करचो पडटलो, इन्फ्रास्ट्रक्चर आसा, कामगार कोण दवरतलो जाल्यार. तशेंच आमकां आमचे वळखी वाडोवचे पडटा, खूब हार्डवर्क करचो पडटा. पण इतले करून सुद्दां आतां आमी बिझनेस सुरू केलो समज तरी सुद्दां आमकां मार्केटान ताजे रिस्क आसता. कित्याक तेच तरेचे बिझनेस आनीकूय 10 जाण करपी आसता. सो ते कॉम्पिटिशनान आमकां तशी जोड करूं येता काय हे आमकां विचार पडटा. आतां आमकां तर आमची जोड वाडोवपाक जाय, फुडें म्हारगायेक तोंड दिवपाक जाय जाल्यार आतां एक आमकां उपाय आसा म्हणटा तो डायरेक्ट सेलिंग म्हणजे नेटवर्क मार्केटिंगाचो. आमी जाणून घेवया नेटवर्क मार्केटिंग म्हणजे कितें. नेटवर्क मार्केटिंग म्हणजे आता पळयत जाल्यार ट्रेडिशनल मार्केटाचे नेटवर्क मार्केटिंग कशें आसता. कंपनी आता समज एक प्रॉडक्ट तयार करता तो 30 रुपयाचो आसता, तो कस्टमरा कडेन येता म्हणसर 100 रुपयाचो जाता. वो कसो काय. आता तो प्रॉडक्ट जेन्ना कंपनींतल्यान भायर सरता म्हणजे फॅक्टरींतल्यान भायर सरता मॅन्युफॅक्चरा कडल्यान जाल्यार मागीर ताका नॅशनल डिस्ट्रिब्युटर आसता, सीएन एजंट आसता, स्टॉकिस्ट आसता, होलसेलर म्हण, रिटेलर म्हण, एडवर्टायझींग जाता, एक्टरांक पयशे दिवचे पडटा. हांकां सगळे हे मिडलमॅनांक पयशे दिता दिता तो प्रॉडक्ट 30 रुपया वयल्यान आमकां येता म्हणसर 100 रुपयाचो जाता. हाचे बदल्याक आतां दुसरें आसा म्हणटा ते
डायरेक्ट सेलिंग कंपनी. आता डायरेक्ट सेलिंग कंपनीचे उदाहरण म्हणल्यार आता ओके लायफ केअरूच तुमी धरा. जाल्यार हांगाच जो प्रॉडक्ट तयार जाता ती कंपनी कितें करता, हे मिडल मॅनाक सगळ्यांक सायडीक मारता आनी डायरेक्ट तो फायदो कस्टमराक दिता. म्हणजे आता कितें जाता तो जे लोकां भितर वांटून वतालो तो पयसो आमकां मेळटा. आता आमी खंयचीय तर आतां कंपनी डायरेक्ट सेलिंग जॉइन करपाचें चिंतत, जाल्यार पयलीं आमी त्या कंपनी विशीं कांय म्हायती जाणून घेवंक जाय. आता ते कंपनीचे आता की पिलर्स कितें आसता, एक म्हणजे कंपनीचो प्रोफायल, मागीर ताजे प्रॉडक्ट, कंपनी कितें पे आवट दिता, कंपनीचो एज्युकेशन सिस्टम कसो आसा, हे सगळें आमकां जाणून घेवचें पडटा. आता आमी कंपनीचो प्रोफायल पळोवयात. कंपनीचे सीईओ जावन आसात मिस्टर डी.के. सारन. तांणी हे सगळे कंपनी आतां आमकां कशें कितें बेनिफीट जावचे हे सगळें तांणी चिंतून उपयोगान हाडला. कंपनीचे प्रोफायल म्हणल्यार कंपनीचे हेड ऑफिस रोहतक हरियाणा हांगा आसा. ही कंपनी नोव्हेंबर 2016 स्टार्ट जाल्ली. कंपनीचे 7.5 एकराचे ऑफिस आसा. 27 सायंटिस्टाची रिसर्च एंड डेव्हलपमेंट टीम आसा. कंपनीचो 3.5 वर्सांनीच कंपनीन 100 करोडाचे टर्नओव्हर क्रॉस केला. कंपनी मार्केटान हाय क्वालिटी प्रॉडक्ट्स दिता. ओके लायफ केअर कंपनी फर्स्ट कंपनी जावन आसा ज्यांनी प्रोबायोटीक प्रॉडक्ट्स कमी प्रायसान मार्केटान इंट्रोड्यूस केला. ओके लायफ केअराचो 2 लेग जनरेशन प्लॅन आसा. तातूंत नो सायड मेंटेनन्स. तशेंच कंपनी कडेन ज्यो गरज आसता हे धंदो चलोवपाक त्यो सगळ्यो सर्टिफिकेट्स आसात. जशे की FSSAI, GMP, नॉन GMO, मागीर ISO सर्टिफिकेट, USDA सर्टिफिकेट, मागीर कंपनी स्टार्ट करपाक MSME सर्टिफिकेट, मेक इन इंडिया सर्टिफिकेट, हे सगळ्यो आसात. कंपनीची रिसर्च एंड डेव्हलपमेंट टीम आसा तातूंत सामके हायली क्वॉलिफायड डॉक्टर्स आनी बाकीचे हेर अधिकारी आसात. तांचो मेन हेड म्हणटा तो डॉक्टर विक्रांत नरवाल. आता आमी आमची दैनंदिन जिवनाची शैली पळोवया. आमच्या शरिराक लागून आमकां नियमीत रुपान सदांच जाय तशे कार्बोहायड्रेट, विटामीन, फॅट, प्रोटीन, मिनरल, फायबर हांची गरज आसता. पण आमकां हे मेळटा काय? पण चड कित्याक आतांचे पळयत जाल्यार तुमी सगळे एनवायरमेंटान तुका दुशीत हवा दिसता, दुशीत पाणी आसता म्हणजे उदक, तशेंच सगळें जेवण खाण सगळें वता थंय कॅमिकल्स, फर्टिलायझर्स हे सगळे वापरून आमकां मेळटा. म्हणजे हाचे परिणाम कितें जाता? हाका लागून आमकां आमचे भितर दुयेंसां वाडटात. दुयेंसां वाडपाचें कारण म्हणजे सगळ्यांत व्हडलें म्हणजे हे दगदगीच्या जिवनान आसा ते तणाव म्हणजे स्ट्रेस. दुसरें म्हणजे आमी जी फळां भाजयो खाता ताका नाका नाका तसले तरेचे फर्टिलायझर्स घाल्ले आसता. भेसळ जेवण मेळटा आमकां. तशेंच वातावरणान सगळे इंडस्ट्रियल हाचो धुंवर हे ते जावन प्रदुशण जाल्लें आसता. मागीर दुसरें म्हणजे आतां आमी इतले हाजे कामा फाटल्यान धांवता तातूंत प्रत्येक मनशाचो जेवणा खाणाचो वेळ वेगळो आसता. आमकां फास्ट फुडाची आवड लागल्या. ह्या सगळ्या हाका लागून आमच्या शरिराचेर खुबूच परिणाम जावंक लागला. हाका लागून ते म्हणजे आमची इम्युनिटी म्हणजे प्रतिरोधक क्षमता जी आसा, रोगा कडेन झगडपाची क्षमता ती कमी जाता. आमचे सगळे बॉडी ऑर्गन्स वीक जायत वता. शरिराचो सारको विकास जायना, ग्रोथ जायना. आमचे तशेंच वय वाडटा, तशे बाकीची दुयेंसां ताजे बरोबर येवंक लागल्या. आता ह्यो आमच्यो सगळ्यो आरोग्याच्यो गरजो पुराय करपाक लागून ओके लायफ केअर कंपनीन आमकां लागून वेगवेगळे प्रॉडक्ट्स घेवन आयल्या. आता आमी पळोवया ते प्रॉडक्ट्स खंयचे ते. आता ओके लायफ केअराची प्रिमियम रेंज आसा. तातूंत आता प्रॉडक्ट्स खंयचे म्हणल्यार माय 90 ह्यो हातूंत सगळे 90 तरेचे मल्टीविटामिन्स, अमायनो एसिड्स, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स हे सगळे 90 तत्वां आसा. जातून आमकां जे खाणा जेवणांतल्यान मेळना मिनरल्स बी आतां भाजयो खा, फर्टिलायझर हे ते आसता म्हणटकीर आमी खावपाकूय कित्याक फाटीं फुडें येता. ते सगळे हे आमकां कॅप्सुलांतल्यान मेळटा. तशेंच दुसरें म्हणटा ते एंटीपायल्स हे पायल्स रिलेटेड प्रॉब्लेम आसता ते सुदारता. कॅल्शियम प्लस D3 आसा तातूंत आमचे हाडां, मांस आमकां दांतांक बी खूब फायदो जाता. जेवणांतल्यान जे कितें कॅल्शियम मेळना ते हातूंतल्यान आमकां मेळटा.
जॉयंट जीम आसा तो सगळ्या जॉयंटाचो मसलाचो जो प्रॉब्लेम आसा तो कमी करता. मागीर फुडलें पळयत जाल्यार ओके फीट. ओके फीट ही पळयत जाल्यार ग्रीन टी आसा, पण हाचे खूबच फायदो आसा. ही ग्रीन टी तुमी घेत जाल्यार तातूंतल्यान तुमकां जो तणाव जाता, स्ट्रेस जाता तो कमी जाता. तुमी वेट कमी करूं शकता, फॅट बॉडींतले कमी करूं शकता. मागीर टेस्टो बुस्टर हो दादल्यां खातीर आसा टेस्टोस्टेरोन लेवल वाडोवपाक. ओमेगा फ्लॅक्स आसा तो जॉयंट आनी स्कीन हेल्थ, हार्मोन बॅलन्साक लागून खूब मदत करता. KSM 66 हो जगातलो सगळ्यांत बेस्ट क्वॉलिटीचो अश्वगंधा जावन आसा. गॅनो लायफ आसा तो स्कीन, ब्रेन आनी हार्ट हेल्थाक लागून बरो आसा. जिन्सिंग रेड होय तुमकां वेट लॉस, इम्युनिटी, एंटी कॅन्सर हातून मदत करता. I3 प्रॉडक्ट आसा पळय तो इम्युनिटी, इन्फ्लमेशन आनी इन्फेक्शन हाजे पासून आमचें रक्षण करता. हांगा I3 म्हणजे कितें? I3 म्हणजे 3 प्रॉब्लेम आनी ताका एकूच सोल्युशन. ऑर्थोमेगा. ऑर्थोमेगा आसा तो कोणाकूय जॉयंट प्रॉब्लेम्स आसा, कार्टिलेज आसा, लिगामेंटाचे ते कमी करता. मागीर फायटर 40 आनी पिंक 18+, फायटर 40+, हे दोन्ही महिलांक लागून आसा. फायटर 40+ आसा तो 40चे वयर जे आसा बायलांक तांकां हॉर्मोन बॅलन्स, मेनोपॉज प्रॉब्लेम्स, स्कीन हेल्थ हाका लागून तांकां उपयुक्त आसा. तशेंच पिंक 18+ गर्ल्सांक लागून ओवरऑल गूड हेल्थ दिता. ओके पॉवर इज फॉर फर्टिलिटी एनहान्सर फॉर मेन एंड वुमेन आनी डायट कंट्रोल आसा तो डायबिटीज लागून मदत करता, डायबिटीज कमी करपाक लायक कंट्रोल्स युअर ब्लड शुगर, स्पेशली टायप 2 डायबिटीज आसा पळय तातून इन्सुलिन रेजिस्टन्स आसा ते ब्रेक करता. मागीर आतां आमी पळोवया खास रेंज. ही स्पेशलायज्ड प्रॉडक्ट्स म्हणजे ही खास प्रॉडक्ट्सांची रेंज आसा कंपनीची. आतां हातून कितें आसा मेन म्हणजे हे प्रत्येक आमचे अवयव आसा, ऑर्गनांक लागून हे प्रॉडक्ट तयार केल्ले आसा. म्हणजे जी कितें कमतरता आसा आमच्या भलायकेन भितर ते हे प्रॉडक्टा वयल्यान आमकां कमी करूं येता. आनी नांवा वयल्यानूच आमकां कळटा खंयच्या अवयवाक लागून खंयचो प्रॉडक्ट घेवपाचो तो. ब्रेन फ्यूल, किडनी फ्यूल, ब्युटी फ्यूल, हार्ट फ्यूल, थायरो फ्यूल, प्रोस्टेट फ्यूल, लिव्हर फ्यूल, आय फ्यूल. म्हणजे आतां तुमकां कळ्ळें खंयच्या हाका लागून खंयचो प्रॉडक्ट घेवपाचो तो. मागीर आनी फुडली आसा ती हेल्थ केअर रेंज. कॅल्कुली फ्री, कॅल्कुली फ्लश हे दोन्ही किडनी स्टोनाक लागून असतात. मागीर ल्युकोरेस फॉर वुमन प्रॉब्लेम्स, ग्रीन कॉफी पावडर आसा तो वेट मॅनेज करता, स्ट्रेस रिलीव करता. तसोच प्रो हेल्थूय स्ट्रेस रिलीवाक लागून आसा. लेथर्जी आसा कोणाक जाल्यार ते कमी करता, टायर्डनेस कमी करता. गॅनो कॉफी तुमची इम्युनिटी वाडयता, कोलेस्ट्रॉल मॅनेज करता. काउंट अप आसा पळय तो जेन्ना मलेरिया, डेंगू जावन प्लेटलेट काउंट लोकांचो कमी जाता. हातून तुका ॲलोपॅथीक वखदांनी सुद्दां कांय फायदो जायना, गूण मेळना. हे आतां काउंट अप सिरप आसा ते घेत जाल्यार प्लेटलेट काउंट रोखडोच वाडयता. तशें नोनी सिरप आसा, नोनी सिरप बॉडी डिटॉक्सिफाय करता. आतां फुडलें आमी पळोवया हे ड्रॉप्स आसा ते फेनल सीड ड्रॉप्स. आतां फेनल सीड ड्रॉप्स आसा ते माउथ फ्रेशनर म्हणूनय हेल्प करता, तशेंच डायजेशनानूय मदत करता. फुडलें आसा कॉफ फायटर. कॉफ फायटर शुगर फ्री हर्बल सिरप. हे कसलेय खोकलेक लागून सुकी आसूं ओली आसूं कसलेय खोकलेक लागून तुमी घेवं शकता. वुमन पॉवर इज फॉर द ओवरऑल हेल्थ ऑफ वुमन. ते तांचे धगधगीच्या लायफान तांकांय म्हणून बायलांकूय म्हणून खूब त्रास जाता. म्हणून हो बायलांक लागून बरो प्रॉडक्ट आसा. तशें पंच तुलसी. पंच तुलसी म्हणजे 5 तुळशीचो मेळप. हातून तुजे ब्रिदींग प्रॉब्लेम्स, जोर बी येता जाल्यार खूब गूण पडटा. तशेंच हो ब्लड प्युरिफायरूय आसा. एलोवेराय तुमी डिटॉक्सिफाय करपाक लागून बॉडी घेवं शकता. तशेंच लिव्हर सपोर्ट आसा तो लिव्हराचे हेल्थ इम्प्रूव्ह करता. कंपनीची टी शर्टाय बी मेळटा बरे क्वॉलिटीची तुमी घेवं शकता. कंपनीची आनी एक A1 आयुर्वेदिक रेंज आसा, चेरोकाई प्रॉडक्ट्स. ते चेरोकाई प्रॉडक्ट्स आसा ते तशेंच प्रत्येक डिफरंट दुयेंसांक लागून घेवं शकता. गुगल फॉर हार्ट प्रॉब्लेम्स, कोलेस्ट्रॉल कंट्रोल, अश्वगंधा, इम्युनिटी, एंटी स्ट्रेस, आरोग्यवटी, इम्युनिटी, इन्फेक्शन, हल्दी तुलसी, एंटी एलर्जिक, दालचिनी लॉंग, कोलेस्ट्रॉल मॅनेजमेंट, सॉफ्ट जिरा, धनिया मिंट,
डायजेशन बुस्टर आसा, स्टमक प्रॉब्लेम्स आसा ते कमी करता. ब्लॅक पेपर आनी जिंजर इज फॉर इम्युनिटी एंड इन्फेक्शन. फुडले आसा म्हणटा ते गोखरू आनी पुनर्नवा हे किडनी वेलनेसाक लागून आनी युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जाता पळय ताका लागून युजफूल आसा. शतावरी जिरा इज फॉर फिमेल हॉर्मोन्स एंड फॉर लॅक्टेशन. गिलोय इम्युनिटी इन्फेक्शन, एंटीवायरल आसा तो, व्हायरल इन्फेक्शन जाता तातूंत बरी मदत जाता, ताची इम्युनिटी खूब वाडयता. शिलाजीत केसर फॉर मेल हेल्थ एंड स्टॅमिना. कलोंजी आसा तो फॉर इंडायजेशन एंड एसिडिटी. नीम टॅबलेट्स आसा त्यो डायबिटीजाक लागून जाता, ब्लड प्युरिफिकेशन, पिंपल प्रॉब्लेम्स आसा जाल्यार हांकां घेवं येता. अर्जून गार्लीक आसता ते हार्ट वेलनेसाक लागून. मुक्तावटी फॉर ब्लड प्रेशर एंड हार्ट हेल्थ. काउच बीच मसल बिल्डिंग हॉर्मोन्स. आमला फॉर hair and skin anemia problems. Haldi ginger for anti-inflammation and joint health. Babul for strong teeth and gums. Uric acid for uric acid management. Muleti for throat infection, all types of throat infection, in fact, mostly for fertility booster. हाचे मागीर दुसरी रेंज आतां आमच्या कंपनीची आसा ती होम केअर प्रॉडक्ट्स. होम केअर प्रॉडक्ट्स म्हणल्यार आतां आमकां घरान जाय ते सगळे प्रॉडक्ट्स मेळटा. पळय जाल्यार बेटोमॅटीक इज मशीन वॉश डिटर्जंट. ओके वॉश इज बकेट वॉश. ओके वॉश इज बायोडिग्रेडेबल डिटर्जंट. म्हणजे हाचे उदक तुमी कपडे वॉश करून जे उदक उरता ते अशें खंय रकयले जाल्यार झाडांक घाल्यार सुद्दां झाडांक कांयच ताचो मार बसना. तशेंच शेविंग क्रीम, शेव बाम, फेस स्क्रब, हेअर कंडिशनर, हँड क्रीम, फ्लोर क्लिनर, टॉयलेट क्लिनर. मागीर आमच्या कंपनीचे रायस ब्रॅन ऑयल जे आसा ते सामके नंबर 1 आसा मार्केटान. कित्याक पयलीं तुमकां खबर आसतलीच, रायस ब्रॅन ऑयल आसा ते हार्टाचे सगळे प्रॉब्लेम्स क्लियर करतात. तशें कोलेस्ट्रॉलूय वाडयना. म्हणून बाकीचे तेलां खावन जे त्रास जाता, हार्टाक ब्लॉकेज जाता, ते हेच तेल वापरत जाल्यार जावचें ना. कंपनीची बेबी केअर प्रॉडक्ट्सांची रेंज आसा. हातून जल्मल्ल्या भुरग्यांक ते 10 वर्सां पर्यंत भुरग्यांक हे प्रॉडक्ट्स वापरूं येता. तातूंत बेबी हेअर ऑयल आसा, बेबी लोशन, बेबी मसाज ऑयल, नॅपी रॅश क्रीम, मागीर बेबी प्रोटीन सप्लिमेंट आसा, बेबी वॉश शॅम्पू आनी सोप. फुडले आमचे पर्सनल केअर आनी प्रॉडक्ट्स आसा ते डिफरंट टायप्स ऑफ हेअर ऑयल्स आसा. फ्रायो हेअर ऑयल, आमला जबरंडी ऑयल, बायो एक्टिव हेअर ऑयल आसा. मागीर शॅम्पू आसा आमचो, शॅम्पू प्लस कंडिशनर. मार्केटान तुका 2 वेगवेगळे घेवचे पडटा शॅम्पू प्लस कंडिशनर घेतले जाल्यार. हे दोनूय तुका एकाच हातून मेळटा आनी मार्केट प्रायसाकून सवाय रेटान मेळटा. तशेंच हॅलो हँड आमच्या आतां कंपनीचे हॅलो हँड वॉश आसता, हँड सॅनिटायझर आसा. डिफरंट तरेच्यो क्रीम्स आसा, फेरनेस क्रीम, कोल्ड क्रीम, नायट क्रीम, डे क्रीम. फेस वॉशूय आसा, नीम तुलसी, चारकोल, पपाया. सॅनिटरी नॅपकिन्स आसा, फ्रूट एंड व्हेजिटेबल क्लिनर आसा आनी सोप आसा. आमचो ओके लायफ केअर नीम तुलसी सोप आसा, दॅट इज ऑफ 78 TFM एंड इट इज ऑफ व्हेरी गुड क्वॉलिटी एंड इट इज ऑफ 100 ग्रॅम्स. तुमी तर ह्याच रेटाक जर मार्केटान सोदत जाल्यार तुमकां 75 ग्रॅम सुद्दां तितले कमी पयशांनी मेळचो ना. पर्सनल केअर रेंजान फुडें म्हणल्यार डिफरंट कायंड ऑफ फेस वॉश, बॉडी वॉश, हेअर वॉश आनी ओरल केअर प्रॉडक्ट्स. ओरल केअर प्रॉडक्ट्सान कंपनीन 4 तरेचे टूथपेस्ट ऑलरेडी इंट्रोड्यूस केल्ले आसा. रेग्युलर तुमकां ओके स्मायल फॉर डिफरंट टायप ऑफ टीथ प्रॉब्लमांक लागून. गॅनो स्मायल ही एंटी कॅन्सर आसा. प्रोबायोन आसा ती तुमकां प्लाग आसा, कॅन्सर आसा हे प्रिव्हेंट करता टीथ व्हायटनिंगाक लागून. तशेंच एलो स्मायल आसा ते बी तुमचे जी एंटी फ्लोरायड जी फ्लोरायड फ्री आसा ती तुमकां दातांक प्लाग फ्री दवरपाक हेल्प करता. नेक्स्ट जावन आसा ती आमची ऑर्गेनिक स्पायसिसाची रेंज. हे सगळे स्पायसीस आसा ते कोल्ड ग्राउंड आसा. ते टेम्परेचर मेंटेन करून ग्राइंडिंग केल्ले आसता. म्हणटकीर तांचो जो अरोमा आसा, बरो तांचो सुगंध आसा तो प्रिजर्व जाता. आनी हे सगळे स्पायसीस आमचे आसा ते ऑर्गेनिक आसा. तातूंत कसलेच केमिकल मेळयल्ले ना. तुमी तातूंत शुअर रावंक शकता की तातूंत कसलीच जळ ना.
आता आमी फुडें पळोवया कंपनीचो बिझनेस. कंपनी आमकां 2 लेग जनरेशन प्लॅन दिता, जातून की आमी 7 टाइप्स ऑफ इन्कम कमोवंक शकता. आतां फर्स्ट म्हणजे रिटेल प्रॉफिट 30%, एक्टिव्ह बोनस 30%, कन्सिस्टन्सी बोनस 10%, सुपर एक्टिव्ह बोनस 15%, कार फंड 7.5%, फर्स्ट फंड 5%, and last is flagship bonus which is 10%. So total company 77.5% चे डिस्ट्रीब्युशन करता. आता आमी जाणून घेऊया इन डिटेल. पहिलो जावन आसा रिटेल प्रॉफिट विच इज 20% to 40%. आता रिटेल प्रॉफिट म्हणजे कितें? सपोज आता धरा आमी आता ओके स्माइल आमची टूथपेस्ट आसा, ताचो MRP आसा 65 रुपीज. पण आमी जर ओके लायफ केअर कंपनी जॉइन करत जाल्यार आमकां तो डिस्ट्रीब्युटर प्रायसाक मेळटा विच इज 45 रुपीज. सो द मार्जिन इज ऑफ 20 रुपीज. वो 20 रुपीज जावन आसा रिटेल प्रॉफिट. सो सपोज आता वो आमी घरा कडेन तर यूज केलो स्वताक लागून जाल्यार हे 20 रुपीज आमचे सेविंग जाता आनी तेच तर आमी कोणाकूय MRPचेर सेल करत जाल्यार तो आमचो इन्कम जाता. म्हणून अशें करून आमी रिटेल प्रॉफिट करून पयशे कमोवं येता. दुसरो आसा तो एक्टिव्ह बोनस विच इज 30% ऑफ कंपनी टर्न ओवर. आता हांगा कितें आसा, टू एक्टिव्ह बोनस मेळोवपाक पयलीं आमी 500 BV परचेस करून आमची आयडी एक्टिव्ह करूंक जाय. एकदां आयडी एक्टिव्ह जाली की आमी टीम ए आनी टीम बी म्हणजे आमचे लेफ्ट आनी आमच्या रायटाक मेंबर्स नाजाल्यार लोकांक जॉइन करपाक जाय. सो जेन्ना आमचे दोनी सायडीक आमी टीम आमची वाडयतले आनी 2500 BV लेफ्ट आनी 2500 BV आमचे मॅच जाता रायटाक, तेन्ना कंपनी गिव्स अस 1 एक्टिव्ह बोनस पॉयंट. So this one active bonus point आसा ताची एप्रोक्सिमेट व्हॅल्यू अराउंड 250 रुपीज जाता. सो आमी तर आतां एक्झाम्पल घेवया. सपोज एका म्हयन्यान आमी 50,000 BV लेफ्ट आनी 50,000 BV रायट तर मॅच करत जाल्यार आमकां 20 एक्टिव्ह बोनस पॉयंट्स मेळटा, म्हणजे अराउंड 5,000 रुपीज आमी कमोवं येता. थर्ड वन आसा इन्कम, तो आसा कन्सिस्टन्सी बोनस विच इज 10% ऑफ कंपनी टर्न ओवर. आता हांगा कन्सिस्टन्सी बोनस मेळोवपाक आमकां एक्टिव्ह बोनस जशें आमी 2500 BV लेफ्ट आनी 2500 BV रायट मॅच केल्लो, तशेंच 3 मंथ्स कंटिन्युअस 2500 BV लेफ्ट आनी 2500 BV रायट आमकां मेंटेन करूंक जाय. ते करत जाल्यार आफ्टर 3 मंथ्स आमकां तो 1 पॉयंट कन्सिस्टन्सी बोनस मेळटा विच इज एप्रोक्सिमेट 140 रुपीज. सो सपोज आतां एक्झाम्पल म्हणून आमी तर धर 50,000 BV लेफ्ट आनी 50,000 BV रायट मॅच करत जाल्यार आमकां 20 कन्सिस्टन्सी बोनस पॉयंट्स मेळटा विच कम्स टू अराउंड 2800 रुपीज. द फोर्थ टायप आमचो इन्कम आसा तो सुपर एक्टिव्ह बोनस विच इज 15% ऑफ कंपनी टर्न ओवर. सुपर एक्टिव्ह बोनस आमकां मेळटा जेन्ना आमचे 50,000 BV लेफ्ट आनी 50,000 BV रायट मॅच जाता. सो वन्स 50,000 BV left and 50,000 BV right, we match, we get one super active bonus point, which comes to approximate 5,000 rupees. So once we get this one super active bonus point, we will get active bonus plus consistency bonus plus the super active bonus. Fifth type of income is car fund bonus, which is 7.5% of company turnover. To get this car fund bonus, आमकां continuous 3 months 50,000 BV left आणि 50,000 BV right मेंटेन करपाक जाय. जेन्ना 3 महिने हे आमची 50,000 BV लेफ्ट आणि राइट मेंटेन जातली तेन्ना आमकां एक कार फंड बोनस पॉइंट मेळटलो which comes to approximate 4,000 rupees. And our total income will be active bonus plus consistency bonus plus super active bonus plus car fund bonus. So आता हांगा आमकां चिंतूं येता की आमी अशें बरे तरेन करत जाल्यार हो बिझनेस आमी कितले कमोवं येता. So the next income is sixth type of income is house fund bonus, which is 5% of company turnover. To get this house fund bonus, म्हणजे house fund bonus मेळोवपाक आमकां 6 महिने लगातार 50,000 bonus 50,000 BV left आणि 50,000 BV right करपाक जाय एक पॉइंट मेळोवपाक.
सो 50,000 केन्ना आमी म्हणजे 3 महिने कार फंडाक लागून आमी केले 50,000 बीवी लेफ्ट 50,000 बीवी रायट तेच आनी 3 महिने करपाचे म्हणजे टोटल 6 महिने 50,000 बीवी लेफ्ट 50,000 बीवी रायट जाले की एक आमकां हाऊस फंड बोनस पॉयंट मेळटा विच कम्स टू अप्रॉक्सिमेट 3,500 रुपीज. सो आवर टोटल इनकम विल बी active bonus plus consistency bonus plus super active bonus plus car fund bonus plus house fund bonus. And the seventh type of income is flagship bonus. This is 10% of company turnover. हांगा कितें जाता हांगा आतां आमी जेन्ना एक्टीव जावन 2 मेंबर करतात एक टीम ए टीम बी लेफ्ट आनी रायट जर तूं लेफ्टाक आमी रमेश लायलो रायटाक सुरेश लायलो आनी सुरेश फुडें कांयच काम केलें ना. आता रमेश आसा तो एकटोच धडपडटा खूब काम करता बरो कमयता. जर रमेशान एका म्हयन्यान 1 लाख रुपया जर कमयत जाल्यार ताजे आमकां कंपनी 10% दिता कित्याक आमी ताका स्पॉन्सर केला म्हणून कंपनी आमकां 10% दिता म्हणजे ताणें तर 1 लाख कमयत जाल्यार आमकां 10,000 कमोय येता. सो हो फ्लॅगशीप बोनस आसा तो आमकां केका वयले आयसींग कशी. आता आमी पळोवया दोगूच जॉइन केले आनी तेच जर आमी फुडें जॉइन जाल्या तांकांय तर त्याच पद्दतीन आमी फुडें बिझनेस करूंक शिकयले जाल्यार प्रत्येक जाणान दर म्हयन्याक 2 तर जॉइन करत जाल्यार एक वर्स जाता म्हणसर 4,000 पेक्षा चड लोक आमच्या टीम ए आनी टीम बी ह्या दोनूय वटेन जॉइन जावं येता आनी प्रत्येकान जर 500 बीवीचे प्रॉडक्ट्स खरेदी केले जाल्यार 20 लाख बीवी मॅच आमी करू शकता. अशें जायत जाल्यार आमी लगभग 5 लाख रुपया एका म्हयन्यान कमोव येता. आता हे कंपनीचे आतां प्रॉडक्ट्स जे जे आसा ते आमी खंयच्या खंयच्या दुयेंसांक लागून वापरूं शकता ताजे चार्ट आसा. पण तुमी एक ध्यानान दवरा की जे तुमी एलोपॅथीक वखदां घेता ती पयलींच डॉक्टराक विचारले शिवाय बंद करूं नाका. आतां तुमी पळयले ओके लायफ केअर जर आमी जॉइन करत जाल्यार आमकां कितें फायदो जावं येता. पयलें म्हणटा तें आमकां क्वॉलिटी प्रॉडक्ट मेळटले जॉइन जातकीर कंपनी आमकां पक्का बील दिता म्हणटकीर आमी सामके शुअर शॉर्ट गॅरंटी प्रॉडक्ट मेळटले हाजे आस धरूं शकता. ताजे फुडलें म्हणजे सगळे प्रॉडक्ट्स आमकां डिस्ट्रिब्युटर प्रायसाक मेळटले जॉइन जातकीर आमी तर ते वापरले जाल्यार आमचे सेविंग जाले आमी तर विकत जाल्यार आमकां तो इनकम करूं येता एक्स्ट्रा. तशेंच जेन्ना आमी आयडी एक्टीव करता तेन्ना आमकां कंपनी 7 तरेचे इनकम ऑपॉर्च्युनिटीज दिता. तर तुमी आतां खरेंच विचार करात ओके लायफ केअर जॉइन जावन आपली भलायकी सुदारात आनी आपल्या फॅमिलीकूय खूश दवरात. थँक यू.